काल 11 जुलै 2024 रोजी पंचायत समिती कारंजा या ठिकाणी अस्थिव्यंग दिव्यांग या प्रवर्गातील अस्थिव्यंग व्यक्तीकरिता हॉलिपर्स हायड्रोक्लोरिक व पायांचे मोजमाप वितरण सोहळा पार पडला। या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांतदादा ठाकरे यांची उपस्थिती लाभली। तसेच विशेष समाज कल्याणाचे अधिकारी वाघ साहेब, जिल्हा परिषद निरीक्षक लाडके साहेब, पंचायत समिती कारंजा बीडीओ मॅडम, माजी जिल्हाध्यक्ष श्रीमती गणेशपुरे भक्ताई इत्यादी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांनी होणाऱ्या शिबिराचे दिव्यांगांना माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शन केले। यामध्ये निवासी मतिमंद शाळा कार्यशाळा कवठा तालुका रिसोड जिल्हा वाशिम अंध विद्यालय कारंजा शाळेच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। निवासी मतिमंद शाळा कार्यशाळा कवठा या कर्मचाऱ्यांनी यू रेडी नसलेल्या दिव्यांगाची मदत केली। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते अस्थिव्यंग दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले। महादेव दोसे, IB7 न्यूज, जिल्हा प्रतिनिधी वाशिम। वाघमारे समाज कल्याणच्या माध्यमातून ज्या दिव्यांगांच्या शाळा चालतात त्यामध्ये मी कला शिक्षक म्हणून काम करतो। हा दिनांक 11 जुलै 2024 रोजी पंचायत समिती कारंजा येथे सामाजिक न्याय अधिकारिता भारत सरकार मंत्रालय दिल्ली आणि RS ट्रस्ट रतलाम मध्य प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिव्यंग या दिव्यांग बांधवांना आम्ही कृत्रिम अवयव वाटपाचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा परिषद वाशिम, जिल्हाध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा ठाकरे, त्याचप्रमाणे शासनाचे पदाधिकारी माननीय समाज कल्याण वाशिम वाडसाहेब, त्याचप्रकारे सर्व पदाधिकारी पंचायत समिती आणि वाशिम यांनी हे नियोजन केलं। या लाभार्थ्यापर्यंत त्यांच्या वस्तू आणण्याचं शासनाकडे जे कागदोपत्री आपण पाठपुरावा करतो म्हटलं तर त्यांनी केला आणि खऱ्या अर्थाने RS ट्रस्ट रतलाम मध्य प्रदेश यांचे संचालक डॉक्टर रुपेश जाधव सर यांनी प्रत्यक्ष काम केलं। तेव्हा हा कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो। आपलं पूर्ण नाव सांगा। माझं नाव अनिल पंजाबराव सरदार कोणतं गाव आपलं? राहणार पब्लिक नगर मूर्तिजापूर तालुका जिल्हा अकोला। बरं, मी हे कॅलिपर 2000 सालापासून वापरतो। आज मला हे कॅलिपर मिळालं त्याबद्दल मी सामाजिक आयोजकांचे आभार मानतो। मी रुद्रापन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष व्यास। गेल्या 3 महिन्याच्या आर्थिक परिश्रमामुळं आज वाशिम जिल्ह्यात जिल्हा समाज कल्याण विभाग आणि सामाजिक न्याय मंडळातर्फे जे वाशिम जिल्ह्यात दिव्यांगाचे कॅम्प लावलेले कृत्रिम अवयव वाटप ते वाशिम जिल्ह्यात 6 तालुक्यात लावण्यात आलेले आहे। आणि या कॅम्पसाठी आज जे दिव्यांग ज्यांना पाय वितरण होत आहे, ज्यांना हात वितरण होत आहे, हे सगळे म्हणजे एक चांगले उद्दिष्टाचे काम आहे। या कुठल्या राजकीय किंवा याच्यातून उपलब्ध नाही, तर हे सामाजिक कार्यक्षेत्र म्हणून समाज कल्याणामार्फत राबवण्यात येत आहे।